Hello dear students, we are studying General Science Standard 8. Chapter 2, Health and Diseases. Students, in the last video we have studied what are the different types of diseases. Okay. In today's video we are going to discuss type of diseases, infectious diseases. Okay. The diseases spread through contaminated air, water, food or vectors. Vectors means insects and other animals are called as infectious diseases. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की जे डिसीजेस एअर, वॉटर, फूड किंवा काही इन्सेक्ट आणि ॲनिमल्स म्हणजेच व्हेक्टर्स यांच्या माध्यमातून स्प्रेड होत असतात ना, अशा डिसीजेसला आपण इन्फेक्शियस डिसीजेस म्हणत असतो. तर आता यामध्ये कोणत्या प्रकारचे किंवा कोणते डिसीजेस येतात आणि ते कोणत्या कारणामुळे म्हणजे एअर, वॉटर, फूड, वेक्टर्स यापैकी कशामुळे स्प्रेड होतात ते आज आपण इथे पाहणार आहोत. ओके. सो नेम ऑफ द डिसीज ट्युबरक्युलोसिस, TB आपण म्हणतो की नाही, तर हा ट्युबरक्युलोसिस जो डिसीज आहे इट कॉजेस ड्यू टू पॅथोजन. पॅथोजन्स मीन्स मायक्रो ऑर्गॅनिझम. विच मायक्रो ऑर्गॅनिझम इज देअर? मायकोबॅक्टेरियम tuberculi. Okay, this one is the pathogen. Then मोड ऑफ इन्फेक्शन. ओके, आता हे जे इन्फेक्शन आहे हे कशाच्या थ्रू पसरतं? ओके, मोड ऑफ इन्फेक्शन स्पिटिंग बाय पेशंट थ्रू एअर, प्रोलॉंग्ड कॉन्टॅक्ट विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट. म्हणजे जर एखादा व्यक्ती पेशंटच्या जास्तीत जास्त कालावधीपर्यंत जर कॉन्टॅक्टमध्ये आला किंवा जर पेशंटची थुंकी जी असेल म्हणजे स्पिटिंग ऑफ पेशंट थ्रू एअर, तर जर तो कुठे थुंकलेला असेल, स्पिटिंग केलेली असेल, तर एअरमधून ते जे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली हे जे पॅथोजन्स आहेत तर ते हेल्दी पर्सनच्या बॉडीमध्ये एअरच्या थ्रू एंटर होऊ शकतात. किंवा जर त्या व्यक्तीचे काही मटेरियल्स म्हणजे कपडे शेअर केले, त्यांनी जेवलेली जी भांडी आहेत आपण म्हणूया, तर अशा प्रकारची जर शेअरिंग केली देन ऑल्सो इट कॉजेस ट्युबरक्युलोसिस टू द हेल्दी पर्सन. नाव सिम्पटम्स. कसं ओळखायचं की एखाद्या व्यक्तीला ट्युबरक्युलोसिस झालेला आहे ते? क्रोनिक कफ, ब्लडी स्पिटिंग, इमेसिएशन, डिफिकल्ट ब्रीदिंग. ओके. पण आता याच्यामध्ये काय होतं की सिम्पटम्स काय दिसून येतात, लक्षणे काय असतात, आजार हा ट्युबरक्युलोसिस झाला हे कसं ओळखायचं? तर क्रोनिक कफ म्हणजे सतत राहणारा जो कफ आहे, बऱ्याच काळापर्यंत राहणारा, म्हणजे तो लवकर आठवड्याभरात किंवा 15 दिवसात असा कफ जो आहे तो थोडा थोडा कमी होत असतो. पण एखाद्या व्यक्तीमध्ये कायमस्वरूपी हा जो कफ जे आहे त्याचं प्रमाण जास्त असतं आणि तो कायमस्वरूपी असतो बऱ्याच म्हणजे काही महिने किंवा काही वर्षापर्यंत. ओके. ब्लडी स्पिटिंग म्हणजे जेव्हा तो थुंकत असेल किंवा थुंकीमधून त्याच्या ब्लड बाहेर येईल. अँड डिफिकल्ट ब्रीदिंग. ओके. आणि श्वासोच्छवास घेण्यासाठी सुद्धा त्या व्यक्तीला ब्रीदिंग करायलाही त्या व्यक्तीला त्रास होतो. ओके. नाव प्रिव्हेन्शन्स अँड ट्रीटमेंट. तर आता हा डिसीज होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची, काय प्रिव्हेंटिव्ह मेजर्स करायचे, म्हणजे किंवा एकामुळे दुसऱ्या व्यक्तीला डिसीज होऊ नये किंवा तो झालेला डिसीज आहे तर त्या व्यक्तीला बरं करण्यासाठीची जी ट्रीटमेंट आहे तर ती इथे BCG व्हॅक्सिन. ओके. प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणजे काय काळजी घ्यायची आजार होऊ नये म्हणून, तर BCG नावाची व्हॅक्सिन घ्यायची म्हणजे TB होत नाही. आणि जर एखाद्या पर्सनला हा जर डिसीज झालेला असेल तर त्याच्यासाठी ट्रीटमेंट काय बरं, तर आयसोलेशन ऑफ पेशंट म्हणजे त्या व्यक्तीला हेल्दी पीपलपासून थोडंसं, हेल्दी पर्सनपासून थोडंसं आयसोलेट करायला हवं. वेगळी रूम असेल तर अशा वेगळ्या रूममध्ये ठेवलं पाहिजे, आयसोलेट केलं पाहिजे. रेग्युलर मेडिकेशन लाईक डॉट. आता ही जी डॉट नावाची ट्रीटमेंट आहे ना, ही फक्त TB पेशंटसाठी असते, तर ते लक्षात ठेवा. हे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये बऱ्याच वेळा विचारू शकतात की डॉट ट्रीटमेंट इज फॉर डॅश डॅश डिसीज. ओके. तर TB ट्युबरक्युलोसिस. देन नेक्स्ट डिसीज इज हेपॅटायटिस, दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज जॉन्डिस, कावीळ आपण म्हणतो. तर देर आर डिफरंट पॅथोजन्स ऑफ दिस हेपॅटायटिस व्हायरस A, B, C, D अँड E. ओके. तर हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, यांच्यामुळे म्हणजेच पॅथोजन्स आहेत, यांच्यामुळे हा हेपॅटायटिस जॉन्डिस आजार होतो. इट मोड ऑफ इन्फेक्शन, इट कॉजेस ड्यू टू कॉन्टॅमिनेटेड वॉटर, शेअरिंग ऑफ निडल्स अँड ब्लड ट्रान्सफ्युजन. ओके. हा आजार कसा होतो तर कॉन्टॅमिनेटेड दूषित जे पाणी आहे किंवा शेअरिंग ऑफ निडल्स. एका पेशंटची जी निडल आहे ती हेल्दी पर्सनला जर यूज केली किंवा एका व्यक्तीला दिलेलं जे इंजेक्शन आहे त्याच इंजेक्शनची सुई
दुसऱ्या व्यक्तीला वापरली गेली तर. ओके. अँड ब्लड ट्रान्सफ्युजन. ओके, रक्त आपण रक्तदान करतो की नाही, तर एका व्यक्तीच्या ब्लडमध्ये जर हे हेपॅटायटिसचे व्हायरस म्हणजेच पॅथोजन्स असतील तर इट कॅन द इन्फेक्ट द हेल्दी पर्सन. ओके. सिम्टम्स, आता इथे लक्षणे काय आहेत तर ॲनोरेक्सिया, येल्लो युरिन, जनरल विकनेस, नॉझिया, वॉमिटिंग, ग्रे स्टूल. तर हे सगळे पाहणं म्हणजे जी युरिन आहे ते येल्लो कलरचं असतं त्या पर्सनचं, जो व्यक्तीला आजार झालेला आहे तर तो पेशंट, त्याच्यासाठीची ही लक्षणे आहेत. ओके. जनरल विकनेस म्हणजे जनरली खूप असं थकल्यासारखं वाटतं, विकनेस आल्यासारखं किंवा कंटाळवाणं वाटतं. नॉझिया म्हणजे कंटाळल्यासारखं किंवा विकनेस आल्यासारखं. वॉमिटिंग म्हणजे उलटी होणे, मळमळल्यासारखं होणे. ओके. ग्रे स्टूल. ओके. आणि जे स्टूल आहे, विष्ठा त्या व्यक्तीची आहे तर ती ग्रे कलरची विष्ठा होणे. ओके. अँड नाऊ प्रिव्हेन्शन्स अँड ट्रीटमेंट. काळजी घ्यायची काय आणि जर आजार झाला तर ट्रीटमेंट काय घ्यायची, तर ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर. तर हा आजार होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे तर बॉइल्ड वॉटर जनरली रेनी सीझनमध्ये घेतलं पाहिजे. अँड प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स, आणि हँड्स हे प्रॉपरली क्लीन केले पाहिजेत. आणि मेडिकेशन तर घेतलंच जातं याच्यामध्ये. ओके. देन नेक्स्ट इज डिसेंट्री. ओके. डिसेंट्री म्हणजे पोट बिघडणे, आपण थोडक्यात हगवण असं म्हणतो. ओके. बॅक्टेरिया, व्हायरस, शिजेला, बॅसिली, एंटामिबा, हिस्टॉलिटिका. ओके. तर हे पॅथोजन्स आहेत, यांच्यामुळे हा आजार होतो. इट कॉजेस ड्यू टू कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर. ओके. दूषित अन्न आणि पाण्यामुळे होतं. मग यामध्ये काय होतं, लक्षणे काय आहेत, सिम्टम्स, वॉटरी स्टूल्स अँड पेन्स इन ॲब्डोमेन. ओके. म्हणजे पोटदुखीचा त्रास होतो आणि कंटिन्युअसली जे स्टूल्स आहेत, विष्ठा आहे ती जास्तीत जास्त पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये असतं किंवा ते पोट बिघडल्यानंतर जो त्रास होतो तो सर्व त्रास इथे होतो. नाऊ ट्रीटमेंट, ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, ORS कन्झम्पशन. ओके. तर ORS ही जी पावडर आहे डॉक्टर देतात ती घेतली पाहिजे पाण्याबरोबर, आणि बॉइल्ड वॉटर आणि तसंच प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड. ओके. कारण कॉन्टॅमिनेटेड फूड आणि वॉटरमधून हे पसरत असतं, म्हणून वॉटर आणि जे फूड आहे तर ते म्हणजे चांगलं घेतलं पाहिजे. बॉइल्ड वॉटर आणि प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड केलं पाहिजे की जिथे ते कॉन्टॅमिनेट होणार नाही. देन नेक्स्ट वन इज कॉलरा. ओके. इट कॉजेस ड्यू टू विब्रिओ कॉलरी. ओके. हा जो बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियम विब्रिओ कॉलरी, यामुळे हा कॉलरा आजार होतो. अँड व्हॉट आर द मीन्स इट कॉजेस थ्रू contaminated food and water, and it due to this vomiting, severe diarrhea and cramps in legs. ओके. म्हणजे पाय दुखणे म्हणूया आपण, क्रॅम्प्स येणे पायामध्ये किंवा डायरिया, पोट बिघडणे, आणि वॉमिटिंग म्हणजे उलटी जुलाब थोडक्यात. देन फॉलोइंग हायजिनिक प्रॅक्टिसेस, अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, वॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी हायजिनिक प्रॅक्टिसेस म्हणजे जेवढं स्वच्छता ठेवता येईल तेवढी ठेवली पाहिजे. ओपन प्लेसेसवरचं जे फूड आहे ते खाणं बंद केलं पाहिजे, खाऊ नये. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, उकळलेलं पाणी, आणि वॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा, कॉलराची वॅक्सिनेशन, जसं की वेगवेगळे आजार होऊ नये म्हणून वॅक्सिनेशन, लसीकरण असतं, तसंच हे लसीकरण घेतलं पाहिजे. ओके. देन नेक्स्ट वन इज द टायफॉइड. ओके. पुढचा जो डिसीज आहे तो आहे टायफॉइड, सॅल्मोनेला टायफी. ओके. बॅक्टेरियम हा जो बॅक्टेरिया आहे यामुळे टायफॉइड होत असतो. इट कॉजेस ड्यू टू कॉन्टॅमिनेटेड फूड अँड वॉटर इनटेक. इट कॉजेस ॲनोरेक्सिया, हेडेक, रॅश ऑन ॲब्डोमेन, डिसेंट्री, फीवर अप टू 104 डिग्री फॅरेनहाइट. ओके. तर एवढा फीवर असतो. त्यानंतर ॲब्डोमेन जे आहे त्याच्यावरती रॅश येतात, आणि डिसेंट्री म्हणजे जुलाब होणे किंवा डोकेदुखी, असे त्रास हे टायफॉईडमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ताप खूप जास्त येतो याच्यामध्ये. ओके. आणि मग याची ट्रीटमेंट कशी करायची, प्रिव्हेंट कसं करायचं, याला होऊ नये म्हणून काय, आणि मग त्याच्यानंतर ट्रीटमेंट. सो ड्रिंकिंग क्लीन वॉटर, वॅक्सिनेशन हे घेतलं तर, क्लीन वॉटर जर पिलं आणि वॅक्सिनेशन जर घेतली तर टायफॉईड होत नाही. आणि जर झाला तर ट्रीटमेंट कशी आहे तर प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज. ओके. किंवा प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज पण केलं पाहिजे. जे सांडपाणी आहे त्याचं व्यवस्थित डिस्पोजल केलं तर जे फूड आणि वॉटर आहे हे कॉन्टॅमिनेट होणार नाही. आणि मग याची ट्रीटमेंट काय तर प्रॉपर मेडिकल ट्रीटमेंट हॅज टू बी टेकन. ओके. सो स्टुडंट्स, इन दिस वे टुडे वी हॅव स्टडीड what are the different infectious disease, how they caused, due to which pathogens,
its mode of infection, symptoms and prevention and treatment. Okay, thank you students.